मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा. हा माझा फर्स्ट ब्लॉग तर नाही, पण सेकंड आहे. आणि यामध्ये मी माझं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव प्रतीक्षा. अद्विक मॉम हे माझं चॅनल आहे. आणि इथे मी डेली ब्लॉग्स, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन, गार्डनिंग हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि सकाळी सकाळी मस्त पाऊस चाललेला होता. माझ्या घराच्या किचनच्या खिडकीमधूनच समोर शिवमंदिर दिसते आणि तिथे छान खूप सगळी झाडे आहेत. सकाळी सकाळी पाऊस चालू होता आणि इकडे मी चहा ठेवला. असं कोण आहे की ज्याची दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही? कमेंट करून सांगा मला. माझ्याशी कोण कोण रिलेट करते की ज्यांचं चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. तुम्हाला मागे दिसत असेल खूप सगळे टॉयज असे खाली. तर हे काम आहे अद्विकचं. मुलांना काय खेळणे असले की मस्त वाटतं. पण हे आवरायच्या आधी मी पहिले देवपूजा करून घेते. सकाळी उठल्यानंतर पहिले आंघोळ केली, त्यानंतर चहा घेतला आणि आता पूजा करून घेते. पूजा झाली, मशीनला कपडे लावून दिले कारण आज होता संडे, तर आम्हाला जायचं होतं बाहेर. त्यामुळे आमच्या दोघांच्या पण आंघोळ झालेल्या होत्या. बघा, तोपर्यंत पाऊस पण कमी झालेला होता आणि छान असं वातावरण होतं. ऊन होती, छान असं मस्त थंडगार वातावरण होतं. बघा, माझ्या गॅलरीमधून किती छान असं मस्त सर्वीकडे हिरवगार दिसतंय. आणि ते आहे मंदिर. छान मंदिरात सकाळ झाली की मंदिरात चालूच असतात येणारे, आणि त्याच्यामुळं आमच्या घरी पण एकदम प्रसन्न वाटते. माझ्या दोन्ही रूमच्या गॅलरीमधून शिवजीचं मंदिर दिसतं. त्यानंतर बघा, मी 7 ते 8 दिवस आधी काही सीड्स होत्या, मॉर्निंग ग्लोरी, तुळशी आणि टोमॅटो, तर त्या टाकलेल्या होत्या. त्याला बघा ग्रो पण झालेल्या त्या. त्यानंतर अद्विक पण उठला. तोपर्यंत त्याला मस्त गुड मॉर्निंग केलं आणि थोडं उठल्यानंतर मी त्याला जवळ घेत असते, कारण आज तर सुट्टी होती, पण रोज त्याची सकाळी उठलं की स्कूल असते. त्यामुळं आज मस्त निवांत असा वेळ होता. त्याच्यामुळं मी त्याच्याशी मस्त गप्पा केल्या आणि असा मस्त टाईम स्पेंड केला मुलांशी की त्यांना पण खूप छान वाटतं, त्यांना छान फील होतं. त्यामुळे तो पण मस्त खुश होता. त्याचे केस खूप लवकर वाढतात. त्यानंतर मी बेडरूममधला आवरायला घेतलं. काही कपडे वगैरे होते त्याच्या घड्या घातल्या. आपण जर जेव्हाच्या तेव्हाच कपड्यांच्या घड्या घातल्या तर जास्त पसारा होत नाही, आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे. त्यामुळं मी नंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतली. झोपेतून उठल्याबरोबर झाला त्याचा खेळ चालू. बघा, त्याने किती सगळे खेळ लावलेले आहे. सर्व तो खेळतो आणि मला सांगतो की एकही खेळणं उचलायचं नाही. त्यामुळं मला ते तसंच टाकू द्यावं लागते. नंतर तो झोपला की मग उचलून घेते. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.